हिंदुस्थानाच्या गरमीमुळे बाबरही झाला होता हैराण आणि बचावासाठी त्यांनी काय केले आणि काय उपाय होते त्यांचे. उन्हांना सर्वांच्याच अंगाची काळी होत आहे. देशात मान्सूनची चतकासारखी वाट पाहिली जाते. आजच नाही तर काहीसे वर्षापूर्वी सुद्धा गरमीमुळे देशाची अशीच परिस्थिती होती. त्यामुळे हवामानात बदल आणि बाबरने खूपच इंटरेस्टिंग गोष्टी नोंद करून ठेवली. तर ती अशी, देशात गरमीचे रेकॉर्ड मोजले जात असून रोज नवीन नवीन उच्चांकी तापमानाची नोंद होते आणि राजस्थानच्या फौलादीमध्ये तापमानाचा पारा 51 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला. उन्हाने सर्वांच्या अंगाली काहिली होत आहे. तर देशात मान्सूनची चतकासारखी वाट पाहिली जाते. आजच नाही तर काहीसे वर्षापूर्वीसुद्धा गरमीमुळे देशात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेच्या हवामानाबद्दल बाबरने खूपच इंटरेस्टिंग गोष्टीची नोंद करून ठेवली. बाबरने हिंदुस्थानात मुघल साम्राज्याचा पाया रचला आणि मुघल बादशहाने बाबरनामा या आपल्या आत्मकथेत इथल्या गरमीचा उल्लेख केला. त्याने लिहिलं की हिंदुस्थानात मला 3च गोष्टी हैराण केलं. इथली गरमी, आणि दुसरी म्हणजे कडाक्याची थंडी, आणि तिसरी म्हणजे धूळ. आपल्या आणि पिढ्याच्या तुलनेत बाबरला भले कमी शासन मिळाला, पण त्याने इथल्या गरमीपासून स्वतःला वाचण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, अनेक गोष्टी बनवून घेतल्या. खाजगी बगीचे बांधले. बाबरने गरमी आणि धूळ, कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी महालात बाथ हाऊस बनवले आणि मुघल बादशाह असंही म्हणत होतं की हे बाथ हाऊस 3 गोष्टीपासून बचाव करेल. बाथ हाऊसच्या मोठ्या भीतीमुळे गरमीमध्ये थंडावा राहील आणि ऋतूच्या हिशोबाने पाणी उपलब्ध केलं जायचं. आग्रामध्ये काही वेळ व्यतीत केल्यानंतर यमुना नदी पार करताना बाबरच्या मनात हा विचार आलेला. थंडीपासून बचाव करण्यासाठी दगडापासून बाथ चेंबर बनवण्यात आले. याचे 2 भाग होते. पहिल्या भागात गरम पाणी असायचं, तर दुसऱ्या भागाचा आंघोळीसाठी वापर केला जायचा. सफेद दगडापासून बाथ चेंबरची निर्मिती करण्यात आली. छप्पर आणि जमिनीसाठी लाल दगडांचा वापर करण्यात आला. राजस्थानच्या बायना येथून दगड मागवण्यात आले आणि गरमीवर उपाय शोधताना बाबरने महालाच्या एका भागात बगीचे आणि तलाव बांधण्याचा आदेश दिला होता. किल्ल्याच्या आत इमारत आणि प्राचीन दरम्यान एक मोकळी जागा होती. तिथे 10 बाय 10ची एक मोठी बावडी बांधण्याचा आदेश दिला होता. बाथ हाऊस बांधल्यानंतर बाबरने त्यासाठी स्वतःची एक खाजगी बगीचात निर्माण केली होता. तिथे प्रत्येकाला प्रवेश नव्हता आणि या गार्डनचा प्रत्येक कोपऱ्यात गुलाब आणि नरसिंगची फुलं लावण्यात आली होती.